2026 मध्ये आपल्याला धनवृद्धीमध्ये किंवा आपल्या एखाद्या इच्छापूर्तीमध्ये अडथळे येत असेल तर आपण पुढील उपाय नक्की करावा। यासाठी काय करायचं तर तुमची जी कोणती लग्न कुंडली आहे हे लग्न कुंडलीमध्ये कोणते लग्न म्हणजे या ठिकाणी 10 अंक लिहिला आहे म्हणजे ही मकर लग्नाची कुंडली आहे। तर मकर लग्नाच्या कुंडलीमध्ये धनेश हाचा नंबर आहे 11 आणि आयेशचा नंबर येतो 8 म्हणजे मकर लग्नामध्ये द्वितीय भाव हे धनभाव असतं आणि हे 11वा भाव हे इच्छापूर्ती असतं। या दोन ठिकाणी जो नंबर लिखाण केलेला असतो जो अंक लिखाण केलेला असतो तो आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या खाली जो धनभावचा नंबर आहे या ठिकाणी 11 आहे तो अशा प्रकारे 11 नंबर लिखाण करायचा आणि त्याला सर्कल पूर्ण करायचं आणि जो आय भावचा नंबर आहे तो आय भावचा नंबर गुरुच्या बोटाच्या खाली म्हणजे इंडेक्स फिंगरच्या खाली तो नंबर जसाचा तसा लिखाण करायचा पण त्याला सर्कल करायचं नाही। यामुळे तुमचे धनाविषयी विषय जे मार्ग असतील त्याच्यामध्ये कोणताही अडथळा येत असेल तो अडथळा दूर होऊन तुमच्या इच्छापूर्ती होण्यास मदत होईल। यासाठी तुम्ही रंग जो पेनाचा रंग वापरणार आहे तो एक तर लाल रंग वापरावा अन्यथा